1 किलो मक्यापासून आपला 9 किलो हिरवागार चारा तयार झाला आणि चाऱ्याची तुम्ही क्वालिटी पहा. हे पहा, म्हणजे एक नंबर. आणि या चाऱ्याला ना मातीची आवश्यकता आहे, ना कुठली फवारणी, ना तणनाशक, ना टॉनिक, ना अळीनाशक, ना कीटकनाशक. म्हणजे फक्त काय पाहिजे आपल्याला, 1 किलो मक्का आणि पाणी आणि हा एक स्ट्रे पाहिजे. तर हा जो चारा आहे हा हायड्रोपोनिक चारा आहे. विना माती शेतीमधला हा एक प्रकार आहे. हा हायड्रोपोनिक चारा आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये कसा तयार करावा हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेती मित्र रोशन यूट्यूबला आपण सबस्क्राईब करून घ्या. जेवण आता जे बटन आहे काळ्या कलरचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी येत राहतील. आता शेतकरी मित्रांनो, शेतकरी म्हटला की त्याच्या घरी गुरे जनावरे आलीच. आणि ज्या शेतकरी बांधवांना किंवा कोणीही माणसाला शेतीपूरक व्यवसाय करत असेल तर सर्वात मोठी समस्या आहे ते म्हणजे चाऱ्याची. शेळीपालन असो, दुग्ध व्यवसाय असो किंवा कुक्कुटपालन असो, आणि तीनही प्रकारचे किंवा कुठल्याही प्रकारचे जनावरे हा चारा अतिशय आवडीने खातात. आता हा जो हायड्रोपोनिक चारा आहे हा आपण तयार कसा करावा याची A to Z माहिती आपण पाहणार आहे. सगळी पहिले आपल्याला 1 किलो मक्का घ्यावा लागते. मार्केटमध्ये दुकानामध्ये मक्का उपलब्ध आहे. त्यानंतर हा जो मक्का आहे हा 2 दिवस आपल्याला टोपल्यामध्ये किंवा बकेटमध्ये 2 दिवस पूर्णपणे भिजू घालायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे ना. आणि 2 दिवसानंतर हा या टोपल्यामधून बाहेर काढायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नंतर 2 दिवस आणखी या पोत्यामध्ये बोंदरीमध्ये तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीनं, ठीक आहे ना. म्हणजे यामध्ये 2 दिवस आणि यामध्ये 2 दिवस असा 4 दिवस तो आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. आणि 2 दिवसानंतर याला मस्तपैकी बारीक बारीक कोंब फुटतील. ते कोमाचा मक्का आपल्याला या स्ट्रेमध्ये भरायचा आहे. हा जो स्ट्रे आपण पाहिला या स्ट्रेमध्ये आपल्याला पूर्णपणे तो भरून घ्यायचा आहे. नंतर दिवसातून 3 ते 4 घंट्यांनी याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने फवारणी घ्यायची आहे. तेव्हा हे पूर्णपणे अशी फवारणी घ्यायची हलकी हलकी प्रत्येक 3 ते 3.5 घंटे. आता या हायड्रोपोनिकचा पूर्णपणे सेटअप पण येते, पण तो थोडासा महागात जाते. आणि आपल्या घरी कमी शेळ्या असतील, कमी जनावरे असतील तर आपण अशा पद्धतीने सेटअप करा. 2 स्टेर लावा, 3 स्टेर लावा. मार्केटमध्ये हा पंप भेटते, या पंपासुद्धा आपण फवारणी अशी करू शकता, ठीक आहे ना. आणि आता या टोपल्यामध्ये आपण रोज 3 ते 4 घंट्यानंतर आपल्याला गॅपने फवारणी करायची आहे. 10 दिवसानंतर अशा पद्धतीनं हिरवागार चारा आपल्याला मिळणार आहे. हायड्रोपोनिक चारा हा मक्याचा हिरवागार चारा एवढा चांगला आणि पोषक आहे, एवढे चांगले प्रोटीन्स यामध्ये आहेत की आपला दुग्ध व्यवसाय असेल तर आपली गाय आणि म्हैस आपण जर वापर केला अतिशय चांगल्या पद्धतीने फॅट जातू लागते. आपली शेळीपालन असेल तर शेळी जागेवर काट टाकते, अतिशय सुधारते. आणि आपल्या घरी कुठले जनावरे असो ते जनावरे अतिशय आवडीनं हा चारा खातात. याला तुम्ही कोंबा कधी जबरदस्त फुटलेला आहे, ठीक आहे ना. आणि म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवांनी ज्याच्या घरी जनावरे आहे, दुग्ध व्यवसाय आहे, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, कोंबडे अतिशय आवडीनं हा चारा त्या ठिकाणी खातात. तुम्ही अवश्य हा प्रयोग करा. काय रिझल्ट तुम्हाला नक्की समजणार आहे. कारण शेतीला पूरक व्यवसाय म्हटल्यानंतर चारा व्यवस्थापन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर आपण चाऱ्यावर योग्य प्रकारे नियोजन मात केली तर आपल्याला फायदा होणार आहे, ठीक आहे ना. या संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल. आता आपल्या घरी ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांना आपण हायड्रोपोनिक चाराचा वापर त्या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कामाची माहिती, कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.